नमस्कार. गुरु अँड मम्मीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. इथे जर मी तुम्हाला निवांत असं काम करताना दिसत असले ना, तरी मला माहिती की माझ्या डोक्यामध्ये काय काय चालू आहे नेमकं. कारण ना डिलिव्हरीसाठी माहेरी जायचं हे तर फिक्सच आहे, पण जर ना तुम्हाला कोणी अचानक सांगितलं, म्हणजे बघा ना, जर आपल्याला 2 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी गावी जायचं असेल तर आपली किती धांदल उडते आणि बरंच काय काय म्हणजे आपल्याला पॅकिंग करायची असते, घरातला पसारा सामान वगैरे आवरायचं असतं. तसेच जे काही सामान म्हणजे घरातील वस्तू वगैरे खराब होणाऱ्या आहेत, जे काही असेल ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवून म्हणजे संपवायचं असतं. आणि इथे तर मी ना डिलिव्हरीसाठी 2-3 महिन्यांसाठी गावी जाणार आहे आणि त्यात मला बरंच काय काय म्हणजे घरातलं आवरून ठेवायचं होतं, सामान वगैरे बॅगा भरायच्या होत्या आणि बरंच काय काय होतं. आणि अशा परिस्थितीत काय करावं असं तुम्हाला वाटते? कारण मला तर काहीच सुचत नाही. कारण जे 2-4 दिवसांनी जायचं होतं ना, ते गुरुच्या पप्पांनी अचानक बॉम्ब फोडला की मला उद्या सुट्टी आहे आणि आपल्याला उद्या लगेच जायचं आहे. मग काय काय नेमकं करावं ते समजत नव्हतं. आणि इथे ना गुरुच्या पेन्सिल वगैरे जे काही शिल्लक होते ते सुद्धा भरायचं चाललेलं होतं. तसं माझ्या हॉस्पिटलचे वगैरे जे काही म्हणजे औषध गोळ्या फाईल वगैरे असेल ते सर्व गुरुच्या बॅगमध्ये सर्वात अगोदर भरून घेतलं, कारण ते सर्वात महत्त्वाचं होतं. त्यासोबतच 2-3 दिवसापासून तसं तर म्हणजे कपडे वगैरे जे काही म्हणजे गुरुच्या पप्पांना लागणारे आहेत ते सर्व धुवून टाकले होते, म्हणजे जेणेकरून मी गेल्यानंतर 8 दिवस तरी त्यांना कपडे धुण्याचं टेन्शन नको. म्हणून रोज काही ना काही असं धुवायचं चाललं होतं आणि इथे आज देखील मी धुवून टाकले होते. तसं ते त्यांना म्हटलं पण होतं की जे काय असेल ते द्या म्हणून, पण ते काही जास्त त्यांना वाटायचं की जाऊ द्या, आता डिलिव्हरीसाठी जायचं आणि शेवटचं म्हणजे 9वा महिना लागले तर नको त्रास द्यायला, त्यामुळे त्यांनी देखील टाकलं नव्हतं. आणि मला जसं वाटेल तसं मी धुवून टाकले होते. आणि इथे फ्रीज तर एवढा खराब झाला होता, म्हटलं होतं की जायच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर डीप क्लिनिंग करून घेऊया, पण आजच करायचं होतं आणि बाजून बरेच कामं होते, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि इथे मी तर म्हणजे बऱ्यापैकी भाजीपाला वगैरे सर्व उडवूनच टाकलं होतं तसं, आणि मी नवीन काही खरेदी देखील केलं नव्हतं. पण आमच्या साहेबांनी ना हे बघा फ्रीज भोवती एवढा म्हणजे राडा केला होता. साहेबांना म्हणजे 1-2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की त्याला रसना खूपच आवडायचा आणि तो रसना म्हणजे त्याने अशा प्रकारे फ्रीजमध्ये बऱ्याच ठिकाणी सांडून ठेवला होता, फ्रीजच्या खाली. आणि त्यामुळे मला तर म्हणजे वैतागच आला होता हा फ्रीज क्लीन करण्याचा. तसं तर मी ह्याच्या अगोदर मागच्या आठवड्यात देखील क्लीन केला होता, पण तुमच्याशी शेअर नव्हता केला. पण म्हणून म्हटलं चला पुढच्या आठवड्यात परत एकदा करूया. पुढच्या आठवड्यात ह्या आमच्या फ्रीजची अशी हालत झाली होती, ते मी व्यवस्थित नीट करून घेतलं. म्हटलं कारण आता इथून पुढे फ्रीजमध्ये तर काही राहणार नाही आणि गुरुचे पप्पा आम्ही नसल्यावर अजिबात फ्रीज चालू करत नाहीत, त्यामुळे मग तो व्यवस्थित क्लीन करून घेतला. आणि किचन वट देखील खराब झाला होता, तेलकट वगैरे डाग पडलेच होते. आणि मी तर आता इथे नसणार आहे, तर ते कधी बनवतात कधी नाही ते तर असू द्या, पण सर्वात मेन प्रॉब्लेम आपल्या बायकांना माहिती असतो किचनमध्ये, ते म्हणजे झुरळांचा. आणि आपण गेल्यानंतर तर असं काही जर समजा खराब वगैरे राहिलं असेल ना, तर झुरळ खूप जास्त होतात. त्यामुळे लगेच लागू हात ना किचन साबणाने वगैरे घासणीने स्वच्छ घासून वगैरे घेतलं वरून खालपर्यंत. पण व्हिडिओमध्ये जास्त काही शूट करू शकले नाही, कारण माझ्या मागे अजून बरेच कामे होते. जेवढं शूट करण्याचा प्रयत्न होईल तेवढं केलं होतं आणि तेच तुमच्याशी शेअर करते. आणि अशा प्रकारे आपलं किचन देखील क्लीन झालं आहे. आणि याच्यासाठी ना म्हणजे किचन क्लीन झाल्यानंतर मला उद्या जाताना याच्यावरती झुरळांची पावडर देखील म्हणजे टाकून घ्यायची आहे, जे ना आपल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्याशी शेअर केली होती. सुपर पावडर म्हणून असते ती ना अवेलेबल म्हणजे इझिली अवेलेबल असते आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये जवळच्या. ती टाकायची, खूप जास्त फरक पडतो तिथे. एवढंच की आपण 2-3 दिवसासाठी जाणार असेल किंवा जास्त दिवसासाठी जाणार असेल तर तेव्हा टाकायची, म्हणजे फरक पडतो. तसं ते एका रात्रीत पडतो, पण जास्त करून 2-3 दिवसांनी जास्त फायदा होतो. आणि इथे ना म्हणजे बरेच काही म्हणजे घरातलं छोटं मोठं सामान शिल्लक होतं ना, ते देखील मी भरून घेत होते, जेणेकरून आता इथे तर ते गुरुचे पप्पा म्हटले होते मी अजिबात काही बनवणार नाही, त्यामुळे खराब होण्यासारखं जे काही असेल ते तू घेऊन जा. त्यामुळे किराणा वगैरे जे काही राहिलं होतं शिल्लक ते याच्यामध्ये भरून घ्यायचं चाललं होतं. संध्याकाळच्या भाजीपुरतं बाजूला काढलं आणि बाकीचं सर्व इथे भरलं होतं. तसं तर अगोदरच मी 2-4 दिवसापासून जे जे माझ्या हाताला येईल ते हे असं एका डब्यात भरून ठेवलं होतं, जेणेकरून जाताना पिशवीमध्ये भरून ठेवता येईल. आणि सासरी माहेरी कुठेही जाऊ दे, सुरुवातीला ते म्हणजे तिथे ठेवता येईल आणि त्यांना जे म्हणजे पटकन वापरता देखील येईल, म्हणून अशा प्रकारे भरून ठेवलं. आणि त्यानंतर बहिणीने सुचवलं होतं की जे काही न लागणारी भांडी आहेत ना, ती सर्व ना तू घासून व्यवस्थित एका पिशवीमध्ये भरून ठेव, जेणेकरून तुला नंतर रिटर्न आल्यानंतर त्रास होणार नाही. त्यामुळे भांडी वगैरे सकाळीच घासून ठेवली होती आणि आता व्यवस्थित सुकली देखील होती, म्हणून डब्यात डबे घालून व्यवस्थित सर्व भांडी एकत्र त्याच्यामध्ये भरून ठेवायची होती आणि पिशवीमध्ये देखील भरून ठेवली. आणि यामुळे ना खरंच
खरंच मला देखील म्हणजे आता तर थोडासा त्रास वाटतोय, पण यानंतर रिटर्न आल्यानंतर मला हा ताण कमी होईल. आणि गुरुच्या पप्पांना जेवढे लागणार आहे तेवढंच वरती सामान ठेवलं होतं, बाकीचं सर्व सामान रिकामं करून ते भांडी वगैरे व्यवस्थित घासून अशा प्रकारे पिशव्यांमध्ये भरून ठेवायचं माझं काम चाललं होतं. आणि या सर्व याच्यामध्ये ना दिवस कसं चाललं आहे ना मला समजतच नव्हतं. आणि कामं तर अजून असं वाटायचं की अजून भरपूर पुढे कामं आहेत, आता कसे नेमके करावे समजत नव्हतं. तुम्हाला देखील म्हणजे असं डिलिव्हरीसाठी किंवा उन्हाळी सुट्टीसाठी 2-3 महिन्यासाठी जायचं असेल ना तर थोडासा त्रास होईल, परंतु असं व्यवस्थित म्हणजे भांडी वगैरे जे काही असेल ते भरून ठेवायचं आणि आपल्याला जे काही लागतं ते सोबत न्यायचं, जेणेकरून नंतर आल्यानंतर हा त्रास होणार नाही. खराब होणार जे सामान आहे ते आपल्यासोबत फक्त घेऊन जायचं. आणि ह्या पिशव्या पोटमाळ्यावर टाकून ठेवल्या आणि त्यानंतर आम्हाला गावाकडे लागणाऱ्या पिशव्या एका साईडला काढून ठेवल्या आणि त्यानंतर फरशी पुसायला घेतली. आता ही फरशी ना मी येईपर्यंत तशीच एखाद्या वेळेस राहील आणि मी आल्यानंतरच तिला हात लागेल, म्हणून म्हटलं चला आपण आहे तोपर्यंत तरी पुसून व्यवस्थित ठेवूया म्हणून. आणि त्यानंतर परत बऱ्यापैकी कामे माझी आवरली होती आणि आता गुरुच्या पप्पांना म्हटलं काहीतरी आता खायला बनवून, तर मला झालं नाही. आणि तसंही मला खूप जास्त म्हणजे मळमळीचा त्रास व्हायचा, त्यामुळे मी काही जास्त बनवायला म्हणजे त्या भानगडीत पडलीच नाही. आणि साधं सोपं असं शेंगा फोडायला घेतल्या, जेणेकरून शेंगदाणे भाजून ठेवेल. त्यांना लाडू तर बनवून ठेवायचे होते, परंतु त्यांना आम्हाला सोडून यायला 2-4 दिवस किंवा 8 दिवस लागतील, म्हणून म्हटलं चला आपल्या शेंगा फोडून भाजून ठेवूयात. आणि रात्री भाजून सकाळपर्यंत व्यवस्थित गार झाले होते, म्हणून पटकन भरणीत भरून घेतले आणि सकाळी पोहे बनवून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि इथे जाताना गुरुच्या पप्पांनी मग ही सुपर पावडर सर्व घरामध्ये पसरून टाकली, जेणेकरून मग सर्व झुरळ मरून जातील. आणि 2-3 दिवसानंतर परत मग त्यांना ही क्लीन करून घ्यायची होती, म्हणजे रिटर्न आल्यानंतर. तर कसा वाटला आजचा व्लॉग हा कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.